श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुमच्या राशीनुसार जाणून घ्या तुमचे म्हातारपण किती आनंदी असेल किंवा वृद्धापकाळात तुम्हाला किती त्रास सहन करावा लागेल. तसेच तुमचे म्हातारपण कसे असेल हे तुम्हाला जाणून घ्यायचे असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. होय मित्रांनो, आपण तुमच्या म्हातारपणाबद्दल म्हातारपण राशीनुसार कसे जाणार आहे हे पाहणार आहोत. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. नंबर 1 आहे मेष रास. या राशीचे म्हातारपण सुख आणि दुःखाच्या दरम्यान असेल. याचा अर्थ त्यांच्या शेवटच्या टप्प्यात तुमच्या आयुष्यात फारसे सुख किंवा दुःख किंवा कष्ट नसेल. तुमचे जीवन सामान्य असेल, त्यात विशेष किंवा वाईट काहीही होणार नाही. यांचा स्वभाव चंचल मनाचा असतो. त्यांच्यासाठी लक्ष केंद्रित करणे ही सर्वात मोठी गोष्ट आणि सर्वात कठीण गोष्ट आहे. मनावर नियंत्रण ठेवण्यासाठी सूर्याला जल अर्पण करावे. यासोबतच पिवळा रंगाचा जास्त वापर करावा. नंबर 2 आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या लोकांना म्हातारपणी खूप आनंद मिळतो. येथे आनंद म्हणजे मनशांती आणि जीवनातील समाधान. त्यांना त्यांच्या पुढील आयुष्यात कदाचित जास्त सुखसोयी मिळणार नाहीत, पण त्यांचे म्हातारपण खूपच सुखावह असणार आहे. साधारणपणे मन गंभीर असते पण खेळकर नसते. त्यांना ध्यान आणि एकाग्रता साधण्यात कोणतीही अडचण येत नाही. जर त्यांचे मन शांत असेल तर त्यांनी मनावर नियंत्रण ठेवण्यासाठी नेहमी पांढरा आणि निळा रंग वापरावा. तसेच खूप मसालेदार पदार्थ खाणे टाळावे. म्हणजेच मिरची आणि मसालेदार अन्नाचे सेवन टाळावे आणि साधे अन्न सेवन करावे. नंबर 3 आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या लोकांना आरोग्याशी संबंधित समस्यांमुळे वृद्धापकाळात काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे आत्तापासूनच तुमच्या आरोग्याबाबत जागरूक राहणे शहाणपणाचे ठरेल. आरोग्यामुळे तुमचे म्हातारपण संकटांनी भरलेले असू शकते. साधारणपणे मन पटकन एकाग्र होते, पण कोंडीमुळे तुमचे मन अनेकदा भरकटायला लागते. उपाय: राणी किंवा आकाशी निळ्या रंगाचा अधिक वापर करावा. तसेच बडीशोप नियमितपणे खावी. बडीशोप वापरल्याने तुम्हाला आरोग्याशी संबंधित कोणत्याही समस्या होणार नाहीत. आता नंबर 4 आहे कर्क राशी. कर्क राशीचे लोक त्यांच्या वृद्धापकाळात सरासरी आनंदी असतात. म्हातारपणात त्यांना कोणतेही टेन्शन असणार नाही. ते त्यांचे जीवन शेवटच्या दिवसात अतिशय आरामात आणि शांततेने व्यतीत करतील. कोणत्याही गोष्टीमध्ये स्वारस्य वाटणार नाही. त्यांचे मन अगदी चंचल राहते. तुम्ही धार्मिक स्वभावाचे आहात. एकाग्रतेसाठी त्यांनी निश्चितपणे केशरी रंगाचा वापर करावा आणि नियमित दुधाचे सेवन केले पाहिजे. दुधामुळे त्यांना शक्ती मिळेल व त्यांचे आरोग्य चांगले राहील. नंबर 5 आहे सिंह राशी. सिंह राशीच्या लोकांना त्यांच्या नात्यात तडा गेल्याने वृद्धापकाळात काही काळ तणावात राहावे लागू शकते. खराब परस्पर संबंधांमुळे ते थोडे मानसिक अस्वस्थ राहतील. मन एकाग्र होते पण थोडे कष्ट करून. जिथे साधारणपणे तुम्ही मेहनत करत आहात तिथे तुम्ही पटकन लक्ष केंद्रित करू शकता आणि तुमचे मन एकाग्र करण्यासाठी तुम्ही हिरव्या रंगाचा वापर करू शकता. तसेच सूर्यदेवाला जल अर्पण करावे. यामुळे तुम्हाला जीवनात सुखशांती मिळेल. नंबर 6 आहे कन्या राशी. कन्या राशीची लोक त्यांचे म्हातारपण
खूप आरामात आणि शांततेत जगतील. वय वाढले तरी ते जीवनात आनंद घेतात आणि कन्या राशीच्या लोकांचे मन लवकर एकाग्र होते. जर पैशाची बाब असेल तर इतर बाबीत त्यांना मुद्दाम लक्ष केंद्रित करायचे नाही आणि जेव्हा पैशाचा प्रश्न येतो तेव्हा त्यांना त्यात खूप रस असतो. त्यांचे मन आणि लक्ष एकाग्र करण्यासाठी त्यांनी निळ्या रंगाचा वापर करावा. तसेच तुम्ही सुगंधाचा वापर करत राहा. म्हणजेच कन्या राशीच्या लोकांनी परफ्यूम किंवा अत्तर रोज वापरावे आणि ते लावावे. त्यामुळे तुमचा शुक्र सक्रिय होईल आणि तुमचं आयुष्य अधिक चांगले होईल. नंबर 7 आहे तूळ राशी. तूळ राशीच्या लोकांना वृद्धापकाळात पैशाशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे तुम्ही पैशाची बचत सुरू करा. हे पैसे किंवा संपत्ती तुमच्या मृत्यूपर्यंत कुणालाही देऊ नका. त्यामुळे तुमच्याकडे मोठी संकट येऊ शकतात. जोपर्यंत तुमचे हातपाय कार्यरत आहेत तोपर्यंत तुमची घर मालमत्ता कोणालाही देऊ नका. नाहीतर तुमचे म्हातारपण मोठ्या संकटात येण्याची शक्यता आहे. तूळ राशीची लोक लवकर एकाग्र होत नाहीत, पण एकदा का ते एकाग्र झाले तर आश्चर्यकारक यश प्राप्त होते. ध्यान आणि धारणेसाठी त्यांनी औषधे टाळावीत. म्हणजेच कोणत्याही प्रकारचे औषधं घेतले असतील तर ते औषध घेणे बंद करावे. जास्तीत जास्त गुलाबी आणि आकाशी निळे रंग वापरावेत. नंबर 8 वृश्चिक राशी. वृश्चिक राशीच्या लोकांना म्हातारपणी सुख आणि दुःख दोन्ही मिळते. फक्त त्यांचे दुःखाचे दिवस कमी आणि आनंदाचे क्षण जास्त असतील. म्हणजेच त्यांचे म्हातारपण चढ उतारांनी भरलेले असेल. याचा अर्थ त्यांच्या आयुष्यात कधी दुःख तर कधी आनंद असेल. साधारणपणे त्यांचे मन सहज एकाग्र होते, परंतु ते इतर काळजीने विचलित होतात. यांचे लक्ष लागत नाही. मन एकाग्र करण्यासाठी त्यांनी लाल रंग आणि त्याच्या छटा वापराव्यात. म्हणजेच लाल रंग जास्त वापरावा. तसेच केळीचे नियमित सेवन करावे. असे केल्याने आरोग्य चांगले राहील आणि तुमचे मन शांत राहील. 9 धनु राशी. धनु राशीची लोक त्यांच्या म्हातारपणात त्यांच्या प्रियजनांजवळ राहतील. ते त्यांच्या नातेवाईकांची खूप सेवा करतील. त्यामुळे आयुष्यातील लहान लहान दुःखही ते सहज विसरतील. याचा अर्थ धनु राशीची लोक खूप भाग्यवान आहेत की तुमचा वाढीचा काळ खूप चांगला जाणार आहे. तुमची मुलं तुमची खूप सेवा करणार आहे. तुमचे मन ही एकाग्र होते आणि पटकन ध्यान लागते. आरोग्याच्या कारणामुळे त्यांचे मन अस्वस्थ राहते. मन एकाग्र ठेवण्यासाठी त्यांनी पिवळा रंग वापरावा. शक्यतो फळाचे सेवन करावे. अधिक फळाचे सेवन केल्याने आरोग्याच्या समस्या दूर होतील आणि तुम्हाला बरे वाटेल. 10वी रास आहे मकर राशी. मकर राशीच्या लोकांसाठी म्हातारपण खूप कठीण जाणार आहे. याचा अर्थ असा आहे की तुम्ही तुमचे म्हातारपण जसे तुमच्या तारुण्यात जगलात तसेच जगाल. म्हातारपणात तुम्हाला तुमच्या इच्छेनुसार सर्व काही करता येईल. तुम्हाला कोणी अडवणार नाही. घरातील लहान मुले देखील तुमचा आदर करतील. तुम्ही खूप भाग्यशाली आहात. तुमचे मन हवे तिथे केंद्रित होते, अन्यथा ते एकाग्रही होत नाही. सामान्यतः ते त्यांच्या स्वतःच्या फायद्यावर लक्ष केंद्रित करण्यास झटपटत असतात. मन एकाग्र करण्यासाठी हिरवा रंग वापरणे खूप फायदेशीर ठरेल.
आणि लवंगाचे सेवनही करावे. ते नियमितपणे करावे. असे केल्याने तुमचे भविष्य आणखीनच चांगले होईल आणि वृद्धापकाळात तुम्ही एक सुंदर जीवन जगाल. 11वी राशी आहे कुंभ राशी. कुंभ राशीच्या लोकांचे म्हातारपण अशांततेने भरलेले असू शकते. एका क्षणी तुम्हाला खूप आनंद मिळू शकतो आणि पुढच्या क्षणी सर्व काही त्यांच्या हाताबाहेर जाऊ शकते. त्यामुळे या सर्व गोष्टींसाठी त्यांनी त्यांच्या म्हातारपणी खूप बचत केली पाहिजे. लक्ष आणि मनाच्या बाबतीत तुम्ही एक मजबूत राशीचे चिन्ह आहात. याचा अर्थ तुमचे मन खूप चांगले आहे. आणि तुम्ही तुमचे काम खूप चांगले करता. जर तुम्ही ध्यान केले तर तुम्हाला अनेकदा ध्यानात भरपूर यश मिळते. यासाठी नशीब असून तुम्ही तुमचे संरक्षण केले पाहिजे. तुम्हाला गायत्री मंत्राचा जप फायदेशीर ठरेल. 12वी राशी आहे मीन राशी. मीन राशीच्या लोकांना वृद्धापकाळात पैशाची कमतरता भासणार नाही. ते कधीही पैशासाठी इतरांपर्यंत पोहोचणार नाही. याचा अर्थ असा की वृद्धापकाळात त्यांनी जी काही बचत केली आहे ती त्यांना उपयोगी पडेल. आणि प्रत्येक व्यक्तीने अशा प्रकारे स्वतःसाठी बचत केली पाहिजे. मीन राशीत एक तर आश्चर्यकारक एकाग्रता असते किंवा अत्यंत चंचल मन असते. तरीही या राशीचे चिन्ह ध्यान आणि मनाच्या एकाग्रतेने आशीर्वादित आहे. तुम्ही ध्यान करण्यात चांगले आहात. तुम्ही तामसिक आहार टाळावा आणि मसालेदार पदार्थांचे सेवन टाळले पाहिजे. तुम्ही सात्विक आहार घेऊ शकता आणि पांढरा आणि निळ्या रंगाचा वापर जास्त करावा. हे रंग प्रत्येक गोष्टींमध्ये वापरायचे आहे. असे केल्याने तुमचं आयुष्य चांगले होईल आणि मानसिक शांतीही मिळेल. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सदाफुली चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.